ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. यथोनिया नुठवो माथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा. हेतुनिया नुठवो माता, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा. येथोनिया नुठो माथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा. हेतुनिया नुठवो माता, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. येथोनिया नुठवो माथा, मरणा वाचुनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, येथोनिया नुठवो माथा, मरणा वाचुनी सर्वथा. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, येथोनिया नुठवो माथा, मरणा वाचुनी सर्वथा. नमो काळ कौतुहाळ, नमो चक्रचालका गोपाल, नमो विश्व प्रतिपाल प्रभंजना, नमो शिव शिवेशा, नमो शिवाधि विशिवेशा, नमो रूपाष्टाधीशा व्यापकाद नारायणा, नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्तचालक भावा, नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा. श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणा संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, दुसरी चरणा संताच्या. प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताला नमस्कार करतात. काय करतात? नमस्कार करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, बरं का, भगवंतालाच नमस्कार करतात. आता त्याची कारणे पुष्कळ आहेत. काय आहे त्याचं कारण? हा आमचा मायबाप आहे म्हणून नमस्कार करतात. का कुठलाही मुलगा, कुठलंही लेकरू आपल्या आईवडिलांना नमस्कार करतं, वंदन करतं, म्हणून ते आमचे मायबाप आहेत म्हणून नमस्कार करतोय. तर मायबाप आहे त्याला प्रमाण आहे. माय ही जगाची, बापत नारायण. बरं का, हा जगाचा मायबाप असल्या कारणाने नमस्कार करतात. आणखीन प्रमाण देऊन बोलतात. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल बाप माय, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि
विन चाड नाही गोता विठ्ठले विनता नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे 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 हा विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल बाय बाय चुलता विठ्ठल भगिनी आणि भाता विठ्ठल भगिनी आने भाता विठ्ठल बिन चाड नाही होता विठ्ठल विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल बाप माय चुलता बर का हा काय आहे? आमचा बाप माय आहे बर का स्पष्टपणे सांगतात हा आमचा मायबाप आहे बर का हा आमचा चुलता आहे हा आमची बहीण आहे हा आमचा भाऊ आहे बर का एवढंच नाही तुका म्हणे आता नाही दुसरे का विठ्ठला वाचून आमचं दुसरं कोणीही नाही सर्वस्व आहे बर का आणखीन जवळचं प्रमाण कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बर का स्पष्टपणे सांगतात तुकोबाराय हा आमची माता आहे हा आमचा पिता आहे म्हणून नमस्कार करतोय म्हणून माय ही जगाची बापत नारायण किंवा आणखीन खोल बोलायचं झालं आणखीन बोलायचं झालं तर गीता सांगते गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आहे पितामहस्य जगतो माता धाता पितामहा आईसारखे सांभाळणारा आणि वडिलांसारखा वाढवणारा हा परमात्मा आहे म्हणून नमस्कार करतोय काय त्याचं पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे सर्व काही ब्रह्मांड निर्माण करणारा हा आहे स्पष्टपणे सांगतात प्रमाण देऊन बोलतात जिने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया सर्व सिद्धीचा दातार सवे आणिला परिवार भक्ता भय कर घ्या घ्या आता मना तसे बर का स्पष्टपणे तुकोबारा वर्णन करून सांगतात सर्व काही निर्माण करणारा हा एकमेव परमात्मा आहे अन्यथा सगळं काही निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणीही नाही हा एकटा आहे जेने हे विश्व निर्मिले बर का हा एकटा आहे यानं सगळं काही निर्माण केलंय एवढंच नाही सर्व सिद्धीचा दातार सवे आणिला परिवार भक्ता भयकर घ्या घ्या आता मना तसे बरं का आहे सगळं काही निर्माण करणारा हा सगळ्यांचा राजा आहे हा मालक आहे हा चालक आहे स्पष्टपणे नामदेवराय सांगतात देवा तुझ्या सत्तेखाली सगळ्यांना चालावं लागतं ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझी सतेने वेदासी बोलणे सत्तेने वेदासी बोलणे तुझी सतेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी बळे सूर्यासी चालणे तुझी बळे सूर्यासी
लागतं. नामदेवराय सांगतात, वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी असत्य. वेदाला तुझ्या सत्तेमध्ये राहावं लागतं, सूर्याला तुझ्या सत्तेमध्ये राहावं लागतं. म्हणून कसा आहेस? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तू धनी आहेस. धनी या शब्दाचा अर्थ राजा, मालक आहेस. तू चालक आहेस. सगळ्या पृथ्वीचा असणारा, अन्य ब्रह्मांडाचा असणारा तू मालक आहेस. का आता सांगितले 21 स्वर्ग सांगितले. हे 21 स्वर्ग असतील, सगळे ब्रह्मांड असतील, इंद्र असतील, ब्रह्म असतील, बरं का. ब्रह्म एकच नाही. आता ब्रह्म म्हणला की आपल्या मनात एक विचार येतो. काय आहे तो विचार? आपल्या मनात येतो 4 तोंडाचा ब्रह्म, बरं का. हा एक ब्रह्म नाही, एक ब्रह्मांडाचा एक तोंडी ब्रह्म आहे. 2 ब्रह्मांड, दुसऱ्या ब्रह्मांडाचा 2 तोंडी ब्रह्म आहे. तिसऱ्या ब्रह्मांडाचा 3 तोंडाचा ब्रह्म आहे. 4 ब्रह्मांड, चौथ्या ब्रह्मांडाचा जो चौथा क्रमांक ज्या ब्रह्मांडाचा आहे त्याचा असणारा, आपल्याला सगळ्याला माहीत असणारा 4 तोंडाचा ब्रह्म आहे. तसेच असणारे 5व्या ब्रह्मांडाचा 5 तोंडी, अशा असणारे अनेक जे आहे ब्रह्मांड आहेत, त्या सगळ्यांचा एक असणारा ब्रह्म आहे. पण हे सगळे जे ब्रह्म आहेत, हे सगळे जे इंद्र आहेत, ते याच्या सत्तेखाली आहेत. म्हणून देवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वरमहे चालोनी शरणालो. बरं का. या द्रुपदाच्या पुढचं चरण आहे, बरं का. नामदेवराज सांगतात आणखीन सत्ता कुठवर आहे देवा? पर्वते बैसावे, वायूने विचारावे. बरं का. वायूनं सुद्धा तुलाच विचारावं लागतं, वाऱ्याने. वायू म्हणजे वारा. वायू देवतेने सुद्धा तुलाच विचारावं लागतं, देवा या गावाकडे जाऊ का, उद्या कुठल्या गावाकडे जाऊ, हे त्यानं विचारावं लागतं. आणि तू ज्या गावाचा पत्ता सांगशील त्या गावाकडे तो जातो, अन्यथा दुसरीकडे तो कधीही जात नाही. म्हणून सांगतात ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणून आहेस. आणखीन निर्माण केलंय. मग काय निर्माण केलंय? आता काय निर्माण केलंय? प्रश्न निर्माण होतो. निर्माण केलं, सगळं काही निर्माण केलं. सगळं म्हणजे कोण? सर्व म्हणजे कोण? त्यामध्ये कोण कोण येतं? तर निळोबारा यादी करून सांगतात गवळणीच्या रूपामध्ये. एकलेनी कंटेचे म्हणून या येणे, केले निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो. ऐसा लाग बिहा माया सूत्रधारी, एकला एकटाची झाला नानाकारी. स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी, तो हा आनंद नंदन से बाळ ब्रह्मचारी हो. ऐसा लागव्या माया सूत्रधारी. बरं का. यादी करून सांगतात. एक केलेनी कंटेचे म्हणून या येणे, सगळं काही निर्माण करणार हाय. मग काय केलं? आकाश निर्माण याने केलंय. त्या आकाशातले ढग निर्माण याने केलेत. पृथ्वी निर्माण याने केलंय. ब्रह्मांडाचा निर्माता हाय, बरं का. या पृथ्वीचा निर्माता हाय. पुढे जाऊन वायूचा निर्माता हाय, सूर्यदेवाचा निर्माता हाय, चंद्रदेवाचा निर्माता हाय. आणखीन पुढे पंचमहाभूताचा निर्माता हाय, म्हणजे पाणी वारा सगळं काही त्याच्यामध्ये आलं. मानवाचा निर्माता हाय. पुढे जाऊन गावांचा, शहरांचा, ब्रह्मांडाचा कुठला जरी असला तरी या सगळ्यांचा निर्माता आहे. मग निर्माता आहे तर मालक कुणाचा आहे? मालक या सगळ्यांचा एकच, हा पांडुरंग परमात्मा, अन्यथा दुसराच नाही. म्हणून पहिल्यांदा प्रमाण दिलं, सर्व सिद्धीचा दातार सवे आणि ला परवार. बरं का. हा एकटा आहे. एवढा असून सुद्धा हा उदार आहे. आता उदार याला प्रमाण आहे. उदार चक्रवर्ती, वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाचे प्रीती, विटे उभा राहिला. बरं का. हा उदार आहे. पुन्हा आणखीन जवळच द्यायचं झालं तर सांगतात, उदार तू हरी, उदार तू हरी, उदार तू हरी, उदार तू हरी. ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी. हा अनंत हे तोरी गरजता ती पवाडे, अनंत हे तोरी गरजता ती पवाडे. अनंत हे थोरी गरजता ती पवाडे, अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. उदार तू हरी, ऐशी
म्हणतात देवा तू उदार आहेस, उदार तू हरी आईशी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. बरं का, सगळ्यांचा नाश करणारा तूच आहेस आणि त्यांना घडवणारा सुद्धा तूच आहेस देवा. म्हणून सांगतात तू कसा आहेस, तू उदार आहेस, सगळ्यावर उदार आहेस, तू सगळ्यावर कृपा करणारा तू आहेस, तू कृपावंत आहेस देवा. आता कृपावंत याला प्रमाण आहे. बहु आहे कृपावंत अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे कृपावंत अनंत हे नाम ज्या, अनंत हे नाम ज्या, अनंत हे नाम ज्या. प्रभू आहे करुणावंत अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे कृपावंत अनंत हे नाम ज्या, अनंत हे नाम ज्या, अनंत हे नाम ज्या. नाम जा. देवा तू कृपावंत आहेस, कसा आहेस, कृपा करणार आहेस. बहु आहे कृपावंत अनंत हे नाम जा. बरं का, कसा आहेस तू, बहु आहेस बरं का, कमी नाहीस बरं का, लहान नाहीस, तू मोठा असणारा कृपावंत आहेस, मोठा दाता आहेस. आता दात आहेस याला जवळचं प्रमाण आहे. विटेवरी ज्याचे पाऊली समान तोची एकदान शूरदाता. बरं का, कसा आहे, शूरदाता आहेस बरं का, एकटा दाता नाहीस, नुसता दाता नाहीस, कसा आहे, शूरदाता आहेस. कसा आहेस, शूर आहेस, उदार आहेस, कृपावंत आहेस, म्हणून तुला शरण आलोय. आता कृपावंत आहेत मग तू खूप बरा म्हणता आहे कृपावंत, काय करावं मग याला. आहे हा कृपावंत, आहे विठे उरुबा, आहे ब्रह्मांडाचा धनी, मग काय करावं आता. तर काय करावं ते संत महात्मे सांगतात. भवसागर तरता कार्य करे तसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल न घडे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया. मग काय करावं, काय नाही, याला शरण जा. हा मनवोनी शरण जावे, 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 मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. मनमोनी शरण जावे, मनमोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. स्पष्टपणे सांगतात हा उदार आहे, कृपा करेलच, म्हणून काय करा, शरण जा. म्हणून शरण जावे बरं का, काय करा, शरण जा बरं का, त्याच्या चरणावर आपला माथा ठेवा म्हणजे शरण जा. कसा आहे, हा कृपावंत आहे, तारुण्य
तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू स्पष्टपणे सांगतात. काय सांगतात? तरुण नेल. काय तारून नेल? भवसागर अगदी अगदी असणारा सोप्या पद्धतीने नेल भवसागर तरता. आणि तुम्ही याची चिंता काही करू नका. का रे करी तसा चिंता. हा आहे ना पैल उभा दाता कटिकर ठेवणी. आता पैल उभा आहे. कुठे उभा आहे? पहिला शब्द वापरला पहिला. पहिला म्हणजे कुठं आहे? प्रश्न निर्माण करतात. ज्ञानोबाराय त्याचं सोल्युशन सांगतात. म्हणजे काय? उत्तर सांगतात, निरूपण करतात. काय सांगतात? निरूपण करतात. आडवा हे भीमा तारावया देहात्मा पैल तिरिरे परमात्मा मध्य राहिला पुंडलिक यातिहीचे दर्शन प्राण्यांनाही जन्म मरण पुनरपी आगमन येथ बोलिले चेत नाही. पैल म्हणजे कुठे? तर आडवा हे भीमा मध्य भागात असणारी काय? पैल म्हणजे पहिला शब्दाचा अर्थ भीमा नदीच्या काठावर चंद्रभागेच्या काठावर आहे म्हणून पैल. त्या चंद्रभागेच्या पैल तीरावर परमात्मा उभा आहे. मग काय आहे? त्या ठिकाणी पैलाला असणारे पुंडलिकराय आहेत. आता या तिघांचं म्हणजे कोण? एक देव चंद्रभागाचं स्नान झाल्यानंतर आणि पुंडलिकरायांचं दर्शन आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. त्याचं कारण आहे मोक्ष प्राप्त होतो. म्हणून काय तो मोक्ष प्राप्त होतो. स्पष्टपणे ज्ञानोबाराय त्या प्रश्नाचं निरूपण करतात. म्हणून पैल आहे. कुठं आहे? पैल उभा दाता कटिकर ठेवणे. कसा आहे? कमरेवर हात ठेवून आहे. कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याचा अर्थ आहे भवसागर. मला माझ्या पाया पडण्याकरता मला जो शरण आला त्याच्याकरता भवसागर त्याच्या कमर इतका आहे हे सांगण्याकरता भगवंताचे हात काय कमरेवर आहेत. बरं का? आणखीन पुढे जाऊन शंकराचार्याच्या ग्रंथामध्ये एक ओवी आहे. असो आपण आता पुढे जाऊ. पहिला कटेवर उभा आहे. काय? कठेवर हात ठेवून हा उभा आहे. मग काय करा? त्याचे पायी घाला मिठी. बरं का? त्याला शरण जा. काय करा? त्याला शरण जा. उद्धार आहे तो कृपा करेल आणि शरण गेल्यानंतरच आपला उद्धार आहे आणि तो भवसागर तारून नेईल असं असणारे स्पष्टपणे तुकोबाराय सांगतात. म्हणून नमस्कार करतायत बरं का? म्हणून प्रथम नमस्कार पांडुरंग परमात्म्याला करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 ओम नमो
तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी दुसरी चरणा संताच्या पहिला नमस्कार पांडुरंग परमात्म्याला करून महात्म्याकडे वळतात. दुसरा नमस्कार महात्म्याला करतात, दादांना करतात, तुकोबारायांना करतात, ज्ञानोबारायांना, नाथांना आदी करून मोतीराम महाराजांना, मारुती बुवांना, ठाकूर बुवांना नमस्कार करतात. दुसरी चरणा संताच्या लीनपणा महात्म्याच्या ठिकाणी घेतात. कारण काय? महात्म्याचा अधिकार फार मोठा. आपल्याहून तर आपल्या सामान्याहून महात्म्याचा अधिकार फार मोठा. केवढा अधिकार आहे? अधिकार आहे किती अधिकार तर सांगतात, स्पष्टपणे सांगतात. चालवली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. बरं का, एवढा अधिकार आहे. जड भिंत चालवली हे सोपत नाही, हे कुणाच्या याने घडलं होत नाही. बरं का, आला चांगदेव वाघावर बसून हातात आला नाग घेऊन वाटत येताना झाडं झाले उभे. बरं का, हे नवल आहे. पण महात्म्याचा महिमा हे नवल आहे. ज्ञानोबारायण करता चांगदेवाच्या या ज्या चमत्कार आहेत ते नवल नाही, ज्ञानोबारायण करतात. हे ज्ञानोबाराय करू शकतात, पण ज्ञानोबाराय जे करू शकतात ते चांगदेव करू शकला नाही, म्हणून शरणागती पत्कारले. म्हणून अधिकार आहे, एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा आहे. बरं का, आणखीन किती अधिकार आहे? मैसे पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवली भिंती बैसोनिया. बरं का, भिंत तर चालवली, पण काय केलं? मैसे पुत्रामुखे. आता मैसेचा मुलगा म्हणजे रेडका, रेडा, त्याला काय केलं? त्याच्या मस्तकावर हात ठेवून ऋग्वेदातला पहिल्या पेजवरला मंत्र ज्ञानोबारायांनी म्हटलाय. तर का हे ध्यानात ठेवा. ऋग्वेदातला पहिलं जे पेज आहे त्याच्यावरला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक ज्ञानोबारायाने उच्चारण केला आणि तसाच असणारा श्लोक रेड्याने सुद्धा म्हटलेला आहे. मग असणारे पुढे पैठणला जाऊन ज्ञानोबारायाने हा चमत्कार केला. महात्मे चमत्कार करत नसतात, महात्म्याच्या अंगातून असणारा तो चमत्कार घडत असतो. चमत्कार केल्याशिवाय महात्मा कळतच नाही, कळत नाही महात्मा. आता इथलं द्यायचं झालं उदाहरण तर मोतीराम महाराज आहेतच. चमत्कार केला. काय चमत्कार केला? एके दिवशी असणाऱ्या 2 गावाला त्यांचं कीर्तन होतं आणि मध्य भागात असणारी नदी आणि एक स्त्री होती, महिला होती. तिला कीर्तनाला जाण्याकरता उशीर झाला, 9चा टाईम होता. आता कीर्तनाला तर जायचं होतं. आता तर तुडुंब भरून पाऊस पडत आहे, नदी तुडुंब भरून वाहत आहे, कसं जायचं? मोतीराम महाराज म्हणत असणारी ती स्त्री महिला पाण्यामध्ये उतरली, अगदी तरंगत असणारी त्या गावाला गेली, कीर्तन ऐकून माघारी तशीच आली. का हा महिमा आहे, हा अधिकार आहे. एवढंच नाही, महात्मा उदार आहे. आता उदार याला देखील मोतीराम महाराजांची गोष्ट आहे, सगळ्यांना पाठ आहे. मोतीराम महाराजांच्या पायामध्ये आळी होती, हे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहीत आहे. आळी होती पायामध्ये. आपल्याला किडा जरी चावला तरी आई ग म्हणून ओरडतो आपण, आणि जन्मभर असणारी आळी मोतीराम महाराजांनी आपल्या पायामध्ये ठेवली आहे. म्हणून काही त्यांच्या सेवेच्या माणसांनी ती आळी बाहेर काढली. मोतीराम महाराज झोपल्यानंतर ती आळी बाहेर काढली आणि मोतीराम महाराज उठले. अरे रे, घर मोडतो दुसऱ्याचं तू, तुझं घर मोडल्यावर कसं होईल, घालमध्ये आळी. म्हणून ती आळी तशीच उचलली, मोतीराम महाराजांच्या पायामध्ये घातली. घातल्यानंतर परत असणारं तसंच कापड बांधून ठेवलं आणि त्या माणसाला म्हणू लागले, अरे ही आळी आहे आणि हे त्याचं घर आहे. माझं पाय म्हणजे त्याचं घर आहे, हे आळीचं घर आहे. तिला त्याच्या घरामध्ये सुखरूप राहू दे, घर दुसऱ्याचं तू मोडू नकोस. याच्याहूनच कळतं महात्म्याचा अधिकार आणि महात्मा उदार आहे. महात्मा कसा? महात्मा उदार आहे. देव उदार आहे, नवल आहे, पण महात्मा देखील काय आहे? महात्मा संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार.